मुंबईमध्ये बिहार भवन उभारलं जाणार असून भाजप जेडीयू सरकारनं हा निर्णय घेतल्याचं समजतंय। लवकरच 30 मजली बिहार मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र। मित्रांनो, आपण सोशल मीडिया, न्यूज पेपर किंवा टीव्ही चॅनलच्या माध्यमातून गेले 2 दिवसापासून हेच बघत आलेलो आहोत की या महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई शहरामध्ये बिहार भवन निर्माण होत आहे। 314 करोड रुपये खर्चून 30 ताळी इमारत बिहारच्या लोकांच्या सुखसुविधासाठी मुंबईमध्ये निर्माण होत आहे भव्य असं बिहार भवन। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या बिहार भवनाचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा नेमका फायदा तरी काय आहे। या महाराष्ट्रातील जनता, हे महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्रातील जनतेसाठी निवडून दिलेलं आहे। महाराष्ट्रातील जनतेच्या ज्या काही योजना आहेत त्या मग आर्थिक असो, शैक्षणिक असो, आरोग्य असो किंवा शेतीविषयक असो, या सर्व बाबींचा विचार करण्यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेने महाराष्ट्राचं सरकार, आपल्या हक्काचं सरकार निवडून दिलेलं असतं। मित्रांनो, या बिहार भवनाचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा कसलाही फायदा नाहीये। हे बिहार भवन नेमकं या महाराष्ट्रामध्ये यासाठी निर्माण होत आहे मुंबईमध्ये की बिहारमधून जे काही लोक पर्यटनसाठी, शैक्षणिक दृष्टिकोनातून येतात किंवा फिरण्यासाठी येतात किंवा आरोग्याची ट्रीटमेंट घेण्यासाठी येतात, त्यांची वर्दळ निर्माण नाही व्हावी या अनुषंगाने त्यांना निवारा घेण्यासाठी तिथे बिहार भवनाची निर्मिती करण्यात येणार आहे। मित्रांनो, या बिहार भवनाचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा कसलाही फायदा नाहीये, कसलंही हित नाहीये। ज्यामध्ये मी या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो, ज्या निर्णयामध्ये महाराष्ट्रातील जनतेचं हित नसेल तो निर्णय या महाराष्ट्राला मान्य नाही आणि ते बिहार भवन या महाराष्ट्रातील जनतेचा कसल्याही फायद्याचं नाहीये। मग ते भवन या महाराष्ट्रात नकोय। या व्हिडिओच्या माध्यमातून मी महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो, हे बिहार भवन महाराष्ट्रात निर्माण होऊन महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या जखमेवर मीठ लावण्याचं काम होत आहे। या बिहार भवनाचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा कसलाही तीळ मात्र फायदा नाहीये। जेणेकरून हे असलं भवन या महाराष्ट्रामध्ये निर्माण नाही व्हावं, या व्हिडिओच्या माध्यमातून मी महाराष्ट्र सरकारला सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।